नमस्कार. आज आपण घरच्या घरी आयुर्वेदिक मलम कसा बनवायचा ते बघणार आहोत. मल्टीपर्पज मलम आहे. कमीत कमी साहित्य वापरलेलं आहे. प्रिझर्वेटिव्ह केमिकल फ्री आहे. त्यामुळे कसं बनवायचं ती विधी आधी बघूया आणि नंतर त्याचा उपयोग कसा करायचा, कोणी कोणी करायचा हे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 100 ग्राम मलम बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 40 ग्राम मेण किंवा बी वॅक्स आणि 60 ml जात्यादी तैलम. एका कढईत थोडं पाणी गरम करायला ठेवायचं. त्यात एक भांडं ठेवायचं आणि त्यात मग आपल्याला हे आधी मेण टाकून घ्यायचं. मेण असा वितळायला लागतो. मेण व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे. मेण व्यवस्थित वितळलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि अजून एक 30 सेकंड फक्त त्याला व्यवस्थित मिक्स होईपर्यंत गरम पाण्यात ठेवायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता हे आपल्याला एक छोट्याशा डब्बीमध्ये काढून घ्यायचं आहे. हे आता आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. तर मलम थंड झालेलं आहे. अशा प्रकारे दिसतं. आत्ता जरी घट्ट दिसत असलं तरी ते लावताना व्यवस्थित स्प्रेड होतं. हा मलम शक्यतो रात्रीच लावायचा आहे. दिवसा मलम लावून धुळीमध्ये जायचं नाहीये. मलम हा 6 महिने ते 1 वर्ष व्यवस्थित टिकतो. फक्त ह्यात पाणी जाऊ द्यायचं नाही किंवा ओला हात टाकायचा नाही. हे मलम बनवण्यासाठी आपण मेण आणि जात्यादी तेल वापरलेलं आहे. मेणला संस्कृतमध्ये मधुचिष्ट म्हटलेलं आहे. मधु म्हणजे मध आणि उच्चिष्ट म्हणजे राहिलेलं. मध काढल्यानंतर मधाच्या पोळात जे राहतं ते मेण. तर बाजारामध्ये पिवळा आणि पांढरा असे 2 प्रकारचे बी वॅक्स भेटतात. त्यातला पिवळा वापरायचा कारण पांढरा हा रिफाइंड असतो. मलम मेण हा मधाप्रमाणेच व्रणरोपक आहे, म्हणजे जखम भरून काढणारा आहे. त्वचा आहे, त्वचेसाठी चांगला आहे. संधानकर आहे, म्हणजे फ्रॅक्चर झाला असेल तर त्या फ्रॅक्चरचा जो प्लास्टर बनवला जातो त्यात सुद्धा बी वॅक्सचा वापर केला जातो. म्हणून बरेचसे मलम असतील किंवा तेल असतील त्यात सुद्धा मेणाचा वापर आयुर्वेदात केलेला आहे. जात्यादी तेलामध्ये जाती म्हणजे चमेलीचे फुलं पानं हे मुख्य घटक आहे. त्यासोबत कडुलिंब, हळद, दारू हळद, ज्येष्ठ मध अशी घटक वापरलेले आहे. आणि हे तेल सुद्धा आयुर्वेदाप्रमाणे एक उत्तम व्रणरोपक आहे. जखम झाली असेल तर ह्या तेलाचा वापर केला जातो. भाजलं असेल, पोळलं असेल, बऱ्याचशा त्वचा रोगांमध्ये जात्यादी तेलाचा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे मेण आणि जात्यादी तेल वापरून हा जो मलम बनवलाय तो कोणाकोणाला चालेल तर ज्यांना जखम झाली आहे, ज्यांना भाजला आहे, चटका बसला आहे, ज्यांना 12ही महिने म्हणजे उन्हाळा असो किंवा थंडी पायाला भेगा असतात त्यांनी सुद्धा हा मलम वापरून बघा. खूप उपयोगी आहे. बऱ्याच जणांना साबण वापरल्याने किंवा भांडे घासल्यानंतर हाताला एक प्रकारचा कोरडेपणा येतो, तर त्यांना सुद्धा ह्या मलमाचा उपयोग होणार आहे. बनवायला अगदी सोपा आहे. ह्यात कुठल्याही प्रकारचा प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स आपण टाकलेले नाही आहेत. तर हे बनवून बघा, वापरून बघा आणि रिझल्ट्स कळवा. धन्यवाद.